नवी मुंबईमध्ये दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचं स्मारक व्हावं या दृष्टीने शिवसेनेने मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली। नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडको प्रशासनाने आनंद दिघे यांच्या स्मारकासाठी भूखंड द्यावा यासाठी शिवसेनेने आता मागणी केलेली आहे। आनंद दिघे यांचा प्रवास या स्मारकातून दिसणार आहे। भव्य दिव्य असं स्मारक उभं करण्याचा राजकीय रणनीती आता शिवसेनेकडून सुरू केले। त्याच प्रकारे बाळासाहेब ठाकरे यांचा सुद्धा पुतळा वाशीमध्ये उभा केला जाणार आहे। त्यामुळे नवी मुंबईमध्ये आनंद दिघे आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांची स्मारक होण्यासाठी शिवसेना सध्या प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळते। त्याच पद्धतीने त्याच धर्तीवर आम्ही आनंद दिघे साहेबांच्या नावाने मुख्यमंत्र्यांना आम्ही आता पत्र दिलेलं आहे। पत्र देणार आहोत की 500 मीटर नाही तर 1000 मीटरची जागा वाशीमध्ये, अन्यथा कोपरखेरणामध्ये, अन्यथा घनसोलीमध्ये, अन्यथा ऐरोलीमध्ये कुठे सिडकोची जागा अवेलेबल असेल त्या ठिकाणी आम्हाला ती जागा उपलब्ध करून द्यावी आणि त्या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून आनंद दिघे साहेबांचं स्मारक, नगरपालिकेच्या माध्यमातून नाही, नगरपालिका सिडको या दोघांच्या माध्यमातून, दोघांपैकी कुठल्या याच्या माध्यमातून दिघे साहेबांचं स्मारक त्या ठिकाणी उभं करायचं मोठा आमचा असा संकल्प आहे। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही खासदारांच्या माध्यमातून आम्ही आयुक्तांना शिवाजी चौकामध्ये आम्ही जागेची मागणी केलेली आहे। त्या ठिकाणी बाळासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा आम्ही जसं मुंबईमध्ये उभा केलेला आहे त्या धर्तीवरती बाळासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी उभारण्यात यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत। आणि एनी कॉस्ट याला आता तुम्ही लोकांनी विचारलं एवढ्या दिवस का अमुक या कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याची इम्प्लिमेंट या 2-3 महिन्यामध्ये होईल तुमच्या निदर्शनामध्ये। स्वतंत्र